तर आम्ही आता रूमच्या शोधात आहे. निखिल बोललेला आपण विला घ्यायचा 4-5 हजारामध्ये, पण मी ॲपला बघितलं आणि विला दिसला 10,000च्या पुढं. मग निखिल म्हणला एवढ्या स्वस्तातला विला आपल्याला नको, मग आम्ही महागच विला बघणार आहे पण पुढच्या वेळेस आल्यावर. आत्ता आम्ही विला बघणार नाही. असं नको का. मग आता आम्ही रूम बघणार आहे. आमचं बजेट नाही सांगणार आता मी, बघू रूम. नमस्कार मित्रांनो, मी गणेश कदम आणि या नव्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. स्टे शोधता शोधता खूप सारं फिरून झालं आणि आम्हाला अगदी कंटाळा येऊन गेला. मग आम्ही गाठलं हॉटेल. आधी थोडीशी पोटपूजा करू आणि नंतर मग रूम शोधायला सुरुवात करू असं ठरवून आम्ही हॉटेल सन्मानमध्ये आलो. जेवण एकदम मस्त होतं आणि कोकण म्हणलं की फिशवर तुटून पडायचं एवढंच आपलं काम. व्हेज मनुष्यासाठी एक व्हेज थाळी पण घेतली. थोडंसं दे, थोडंसं दे. बेबी दे ना. दे दे बेबी दे. काय आलं? दे ना. दे थोडंसं टेस्ट करायला. पेटपूजा झाल्यानंतर पुन्हा एकदा रूमच्या शोधात निघालो आणि आम्हाला एका ठिकाणी होमस्टे भेटला. हे बघा, एकदम मस्त होमस्टे आहे हा. किती झाड आहेत ना, वाव. बेबी होमस्टे सोबत या पाहुण्यांना देखील भेटायचं झालं. किती गाढ झोपले नाही. एक नंबर व्ह्यू होता हा. फक्त 2-3 तास काल फक्त होते ते. रात्री आले 12 वाजता. कोकण म्हटलं की व्ह्यू एकदम खतरनाक असतातच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.